गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे आपली रणनीती असणार आहे? गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुतीतून आम्ही सगळेजण एकत्रित लढणार आहोत. सगळ्याच पक्षांनी आपल्या आपल्या पद्धतीचे ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज आमचा सुद्धा मेळावा या ठिकाणी पार पडला. सर्व ठरावधारकांना एकत्रित करून या ठिकाणी आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणानं या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण शिवसेनेच्या वतीने ठराव दाखल करू. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, गोकुळच्या निवडणुकीचं नेतृत्व करत आहात. निवडणूक बिनविरोध होणार का याबद्दल आपलं म्हणतं? नाही, आज हा विषय नाही आहे. आज फक्त ठराव दाखल करायचे. अजून निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रिया लांब आहेत. आम्ही सगळेजण महायुतीहून एकत्र लढणार आहोत. याच्याबद्दल वारंवार यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलं. आमच्या तिन्ही नेत्यांनी याबद्दलची स्पष्टता आम्हाला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही करणार. एकीकडे बघायला गेलं तर महायुतीचे जास्तीत जास्त ठराव दाखल होत आहेत. हा निवडणूक एकतर्फी होईल अशा पद्धतीचं वातावरण असं वातावरण आहे. त्याला कारण असं आहे की राज्यातलं सरकार आपलं आहे, तिन्ही पक्ष सक्षम आहेत आणि आम्हाला सगळ्यांना त्याचं मार्गदर्शन असतं. लोकांचा आणि ठरावधारकांचाही विश्वास आहे. त्याचाच प्रश्न मोठ्या संख्येने आपल्याबरोबर ठरावधारक आहे. वीके न्यूजसाठी कॅमेरामन सचिन वारीकरचा समीर मतदार कोल्हापूर. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.